एखादा मनुष्य वारलेला आहे, एकच घटना आहे, वारलेला आहे मनुष्य, पण एक मनुष्य वारल्यानंतर तुमच्या तोंडातून कळतं तुम्ही कोण आहात आणि मेलेला माणूस कोण आहे. मनुष्य वारला ना की गल्लीमध्ये चर्चा होती, गेला का रे तो, हो खपला. नाही, तुम्हाला अजून अर्थ नाही कळला. काय वापरलाय त्यांनी? शब्द वापरला, हे विसरू नका. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य आपण मागतोय. तो कोण आहे, काय, घटना एकच आहे, मेला आहे तो. मग त्याचा विरोधक असेल तो म्हणतो खपला का, म्हणजे अर्थ काय त्याचा, मेलाच. सज्जन माणसं असतील, जीव गेलेला त्या माणसाचा, त्यांच्या चर्चा चालते. कालच माझ्याबरोबर पीत होता हो, आम्ही दोघांनी एकमेकाला चेअर्स केल्याने सकाळी तो गेला बिचारा. भगवंत आपली खूण सांगतात, आत्मा आपली जागा सांगतो, आपलं ऐश्वर्य प्रकट करत असतो, त्याची ती खूण आहे. सगळी माणसं जिवंत आहेत आणि जिवंत असताना सर्वांच्या हृदयामध्ये कुठेतरी जो एक अहंकार जाणवतो, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे, अमुक शब्दामध्ये आपापलं व्यक्तिमत्व लावा. मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी. झोपले तरी तुमच्या नावाने हाक दिल्याबरोबर तुम्ही उठताय, अशी तुमची व्यवस्था आहे. अहर्निशी ते वस्तू मी गा. मी पहिल्या दिवशी या गोष्टीचा खुलासा केला होता. एक रस्ता वेगळा आहे परमार्थाचा, आधी भौतिकतेचा रस्ता वेगळा आहे, आधी दैविकतेचा रस्ता वेगळा आहे, आध्यात्मिकतेचा रस्ता वेगळा आहे. जी माणसं अल्पसंतोषी आहेत ती लोक नोकरीवर प्रसन्न असतात. 10वी झाल्याबरोबर ज्यांना नोकरी लागते ते खूप खुश असतात. मला नोकरी लागली, 10,000 पगार मिळाला. एक त्याच्यापेक्षा थोडा उच्च प्रकार आहे, नोकरीच करायची पण मला क्लास 1ची करायची, म्हणजे नोकरच असावा पण जरा स्टँडर्ड नोकर असावा, असं त्याला एक वाटत असतो. तो एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे, त्याला 10 लाख जरी पगार दिला तरी मनामध्ये एक सल असते की आपण मालक नाहीये, आपण कोणाचे तरी स्टँडर्ड का होईना पण नोकरच आहोत. आपल्याला मान असेल, सर्व्हिस असेल, सुविधा असतील, एक खंत असती, मालकपणाची खंत असते. आणि ती मालकपणाची खंत असलेला मनुष्य कितीही पगार द्या नोकरी करत नाही, कमी दरामध्ये तो व्यापार करतो. उत्पन्न कमी असेल पण तो मालक आहे आणि त्याला त्याचा रस्ता निवडण्याचा स्वतंत्र मार्ग आहे. पहिल्यांदा तो व्यापार स्थिर करतो, व्यापार स्थिर झाल्यानंतर मग तो विकास करतो, विस्तार करतो. हा एक प्रकार आहे. आणि एक वर्ग असा आहे, फार चुकीचा अर्थ घेऊ नका, काहीच करत नाही, व्यापार करत नाही, नोकरी करत नाही, सत्ताधारी होण्याचा प्रयत्न करतात. हा तिसरा प्रकार आहे. एकदा का तुम्ही सत्ताधारी झालात सगळी लोक तुमच्या पायाजवळ येतात. हा सत्तेचा गुणधर्म आहे. सत्ता म्हणून निवडून येण्यामागचं जे मोठं रहस्य आहे, सगळ्या क्षेत्रातले सगळ्या प्रकारचे सगळे माणसं शरण येतात, ती जागा म्हणजे सत्ता आहे. आणि ते काही काळापुरतं का होईना त्यांच्या मनात उर्मी असते की सत्ताधार. या तिघाचे गणित वेगळे. जो व्यापारी आहे त्याला निवडून येता येत नाही, नाहीतर मोठमोठे कंपनीचे मालक आज देशाचे पंतप्रधान झाले असते, कारण की व्यापाराचं गणित वेगळं आहे आणि सत्तेचं समीकरण वेगळे आहेत. आणि जो नोकर आहे त्याच्यात थोडा स्टँडर्ड पण आहे. क्लर्क असेल, कलेक्टर असेल, कंपनीमध्ये CEO असेल, तो एक ह्या 3 मानसिकता आहेत, 3 डोके आहेत. एक स्वतःला आपलंसं करणारं डोकं म्हणजे माइंड,
मालक होण्यासाठी धडपडणारं व्यापारी आणि मोठी चांगल्या पगाराची नोकरी असावी असा विचार करणारं माइंड म्हणजे नोकर व्यवस्था. हे तीन आहेत आणि हे सत्य आहेत, तुम्हालाही माहिती आहे. आता काय होतं, हे तिघं एकमेकाला क्रॉस करतात. नोकराचं ज्ञान वेगळं, ज्ञान शब्दावर थोडंसं प्रेशर घ्या. नोकराचं ज्ञान वेगळं आहे, व्यापाराचं ज्ञान वेगळं आहे आणि सत्ताधिकाऱ्याचं ज्ञान वेगळं आहे. तीन क्षेत्र आहेत हे आणि प्रत्येकाचं माइंड वेगळं आहे तर प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे. हा फार महत्त्वाचा भाग. म्हणून काय होतं, नोकरदार जेव्हा समजून सांगतो त्याची भाषा वेगळी, सत्ताधारी समजून सांगतो त्याची भाषा वेगळी, संत समजून सांगतात त्याची भाषा वेगळी. ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळे प्रकार आलेले आहेत. एक नौकर आहे संजय. संजय नौकर आहे, इमानदार नौकर आहे आणि विश्वासू नौकर आहे. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण ज्ञान सांगतात, पहा एकच वस्तू आहेत, एकच प्रकार आहेत, कसं अँगल चेंज होतो ते तुम्ही पहा. एकच माणूस आहे, एकच विषय आहेत आणि एकच वस्तू आहेत. ज्ञान सांगत असताना संजय पाहतो, जसं एखादा नौकर असतो ना आणि त्याला जर सुट्टी मिळाली, फार मोठी गोष्ट नाही, जरा चांगला विश्वासू नोकर असला, जरा तोंड गयावया केली त्यांनी, जरा सर जरा लग्न, जरा 10 दिवसाची सुट्टी मिळावी वगैरे वगैरे, आणि तो म्हणतो ठीक आहे. त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. आणि तो आनंद कशा करता धन्यवाद देतो माहिती आहे का, माझा साहेब चांगला आहे. माइंड बघा कसं आहे, माझा साहेब चांगला आहे. हे अर्जुनाचं माइंड आहे. परमार्थात या स्वरूपाचे साधक आहेत, या स्वरूपाचे विद्यार्थी आहेत आणि या स्वरूपाचा श्रोता आहे. एकाच कॅटेगरीचा आहे. थोडंसं हसलं, बोललं, समाधान केलं की ते कायमस्वरूपी तुमचं गुणगान करतात, साहेब आमचे लय चांगले. तसं कृष्णाने चांगलं बोलायला सुरुवात केली की जो नौकर होता संजय, त्याच्या तोंडातले शब्द बदलतात. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, ही भाषा नौकराची आहे, संजयाची भाषा आहे. आणि त्याला तो किती मोठा वाटतो. आता काही लोकांना शंकर, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे देव वाटत नाही, ते त्यांचं दुर्भाग्य आहे. राक्षसांना कधीच देव वाटत नाही ना, नाही कळालं. ज्यांना देव वाटत नाही त्यांना काय म्हणायचं, आपण या मृत्यूलोकातले ते बोला ना, तुम्हाला काही टेन्शन नाही का, इथे कोणी येणार नाही राक्षस. राक्षस आहे देवाला न मानणारे. राक्षस मोठ्या राक्षसाला मानत असतो, नाही कळालं. जो सरपंच आहे तो आमदाराला मानतोच ना, का त्या आमदाराच्या हाताखाली 400-500 सरपंच असतात, असे 200-300 सरपंच आमदार मुख्यमंत्र्याच्या हाताखाली असतात, असे 20-25 मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याच्या हातात असतात. कळलं तर नशीब समजा. आपल्या आपल्या क्षेत्रातले मोठे वेगळे. संजय सांगतो या जगदीश्वराचे प्रेम, जगदीश्वर शब्द वापरलेले आहेत. जगदीश्वर, जगताचा ईश्वर, कृष्ण नाही शब्द वापरलेले आहेत. कृष्णालाच जगदीश्वर म्हटले. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसत असे निरुपमा, उपमा देता येत नाही. का? अर्जुनाने ज्ञान विचारलंच नाही आणि कृष्णाने सांगायला सुरुवात केली. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अर्जुनाची भाषा पुन्हा वेगळी बसली. देव का सांगतो, तो गुरुबंधू पिता, आमचा हक्क आहे तुझ्यावर, तो आमची इष्टदेवता. मुलगा कधी बापाचे आभारच मानत नाहीत, इतकं नातं घट्ट येते. हा प्रकार वेगळा. किती उपकार करा, नाही नाही कर्तव्य येते. हे नातं अर्जुनाचं आणि कृष्णाचं आहे. आणि ज्ञानोबरांचं नातं वेगळं आहे. ज्ञानोबरांचं नातं संताचं आहे. ज्ञानोबराय दोघालाही श्रेष्ठ मानतात, हे संत आहेत.
ज्ञानोबराय कृष्णालाही श्रेष्ठ मानतात आणि अर्जुनालाही श्रेष्ठ मानतात. श्रेष्ठ मानण्यात थोडा अंतर ठेवतात. आधीच विवेकाची गोठी. दोघं मित्र असले म्हणजे नेहमीच चांगलं बोलतील ही कल्पनाच करू नका, आणि चांगले बोलणारे मित्र असतात अशीही कल्पना करू नका. जर चांगलं बोलत असेल ना तर मित्रतेमध्ये कुठेतरी व्यवहार आला असं समजा, आणि जर मित्रतेमध्ये व्यवहार नसला की तो चांगलंच बोलत नाही. मग कधीतरी असा प्रसंग येतो अडचणीचा, त्यावेळेस मित्र आपल्या मित्राला विचारतो किंवा मी जरा संकटात आहे, मला जरा सल्ला पाहिजे. आधीच विवेकाची गोठी. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ही ज्ञानोबरांची भाषा आहे. भक्तराज किरीटी परिस्थित असे, ऐकणारा भक्तराज आहेत. हा झाला. आणि हेच ज्ञानोबराय जेव्हा तुमच्याकडे पाहतात, हा महत्वाचा विषय. ही भूमिका आहे जे आतापर्यंत सांगितली. हेच ज्ञानोबराय जेव्हा तुमच्याकडे पाहतात, खूप सुंदर सांगतात. अनंत जन्मीचं भाग्य आहेत की माझ्या कानावर कृष्णाचे शब्द पडले. कानाचं हे फार महत्वाचं इंद्रिय आहे. जेवढं शहाणपण येतं ना माणसाला, ते कानातूनच शिरलेलं असतं. डोळ्यांनी ऐकूच येत नाही. डोळे नुसते पाहतात. कानपूर बंद असेल तर डोळ्याला कळत पण नाही. किती चांगला पिक्चर असू द्या, जर आवाज नसला तर काही दिसत नाही त्याला. सगळ्यात महत्वाचा कान आहेत हे तुम्हाला कळलं का नाही मला माहित नाही, पण सगळ्यात वाईट आणि सगळ्यात चांगली गोष्ट हे कान आहे. कानाने काय ग्रहण करायचं हे कानाला कळालं पाहिजे. आता कान तुमचे खूप चांगले आहेत, तुमचं हृदय समजदार आहे, सुबुद्धी आहे तुमच्यामध्ये, सगळं बरोबर आहे. पण चांगला विषय ऐकायला मिळण्यासाठी सुद्धा योग यावा लागतो. भगवान बाबांचा सप्ताह संपला की ज्ञानेश्वरी बंद आणि गावठी प्रपंच सुरू. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, यांनी शिव्या दिल्या. तुमची इच्छा नसताना सुद्धा गावामध्ये नाईलाजानं चुकीची चर्चा आणि निंदा ऐकावी लागते. इच्छा असो अथवा याला म्हणतात कान. ज्ञानोबराय म्हणतात आजी श्रवणेंद्रिया पहाले. हे असे गोड शब्द आहेत महाराज. भाग्यवान लोक जे बोलून पुढे निघून जातात. एकाच दमात 1000 ओव्या पाठ. श्रवणेंद्रिया पहाले, कानाला उजेडलं. डोळ्याचा विषय ना उजेडलं. पहाट झाल्यानंतर कानाला थोडंच कळणार आहे पहाट झाली म्हणून. पहाट झाली तर डोळ्याला करतं अरुणोदय झालाय, पहाट झाली, सूर्य उगवलाय, दृश्य चांगले, ते डोळ्याचा विषय. ज्ञानोबराय म्हणतात तो रोजच आहे. पण आज ज्ञानेश्वरी ऐकत असताना, गीता ऐकत असताना श्रवणेंद्रियाचं भाग्य उजडलं आणि त्या कानाला उजेडलं. ज्ञानोबरांचे काही काही शब्द खूप गोड आहेत बरं का. कानाला उजेडणं आपल्याला कळणारच नाही, तो विषयच नाही आपला. कानाला जर म्हटलं ना उजेडलं तर ते आपल्याला मूर्खात काढतात. अरे डोळ्यांनी पाहावं उजेडलेलं, आंधळ्याने काय पाहावं. आणि जसं आंधळ्याला पहाट कळत नाही तसं कानाच्या आंधळ्यांना कानाचं उजेडलेलं कळत नाही. रजोगुणी तमोगुणी शब्द ऐकण्याच्या पाठीमागं लागलेले कान, कधीतरी जीवनामध्ये योग येतो आणि थोरा मोठ्यांचे शब्द कानामध्ये येतात. ज्ञानोबराय म्हणतात आजी श्रवणेंद्रिया पहाले, काय कानाने गीता निधान देखिले. निदान शब्द कळला असेल. भूमीमध्ये जो लपलेला ठेवा असतो ना त्याला निदान म्हणतात. जमिनीमध्ये गाडलेला असतो तो, आणि ते उकरल्यानंतर ते सोनं दिसतं जमिनीमध्ये. तसं ज्ञानोबराय म्हणतात गीतेचा ठेवा आज कानाला दिसला. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक लक्षात ठेवा, गीता ऐकण्याचा विषयच नाहीत, गीतातला अर्थ पाहण्याचा विषय आहे.
गीतेचा अर्थ पाहण्याचा, जर गीतेचा अर्थ दिसत नसेल तर ज्ञानोबराय म्हणतात ते स्फूर्तीची होऊनी असे. काय होऊनी असे? अंध होऊनी असे. मग कानाचं भाग्य आहे की गीता निधान देखील स्वप्नची. असं वाटत होतं की हे स्वप्न आहेत. असं चांगले शब्द, गोड शब्द कधी ऐकायला मिळतील आपल्याला? स्वप्न वाटत होतं. स्वप्नाची परी तुकले सासा सरीसे, हे ज्ञानोबारांचे शब्द आहेत. नाही कळालं अजून? शब्दाला तहानलेलं अंतःकरण पाहिजे. मराठी कळाले ना? शब्दाला तहानलेलं अंतःकरण पाहिजे. ज्या शब्दाला अलंकार आहे, ज्या शब्दाचं रूप आहे आणि ज्या शब्दामध्ये ब्रह्मरस आहेत, अशा शब्दाला आपलं अंतःकरण तहानलेलं असावं आणि नेमकं ते शब्द ज्ञानोबारायातून निघावेत. स्वप्नाची, स्वप्नासारखं तुकले सासा सरीसे. आणि हे शब्द तुम्हाला आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. खूप सुंदर विषय आहेत, चांगल्या पद्धतीने ऐका, आपल्या लक्षात येईल. हेच शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात आत्म्याला अवतरित करणारे शब्द किती महान आहेत, किती श्रेष्ठ आहेत. कधीतरी या शब्दांचा गांभीर्याने विचार करा. आत्मा अवतरविते शब्द जे आहेत ना, आत्म्याला अवतार उतरवतात, प्रगट करतात आत्म्याला, असे हे शब्द आहेत. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य येणं हे खरं जीवनातलं भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणेजे. आणि संसारी जन्मीजे जे शब्द, तुम्ही विचार करा किती करोड शब्द जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही ऐकले असाल. गाणी ऐकलेले असतील, स्वर ऐकलेले असतील, शब्द ऐकलेले असतील, अनुकूल प्रतिकूल दोन्ही शब्द ऐकलेले असतील. पण आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये असे शब्द तुम्ही ऐकलेले नाहीत. आणि हे शब्द भगवान श्री ज्ञानोबा यांचे आहेत. ही ज्ञानेश्वरी आहेत जिचा आपण तपास करतो. म्हणून एक प्रकार असा आहे ज्ञानेश्वरीमध्ये, शब्दाला झोंबलं पाहिजेत ऐकल्यानंतर. ऐकण्याचा विषय झाला ना, ऐकल्यानंतर शब्दाला झोंबलं पाहिजेत, शब्दाशी खेळलं पाहिजेत, शब्दाला प्रसन्न केलं पाहिजेत. आणि मग शब्दातून पहिल्यांदा रूप बाहेर येतो, रस बाहेर येतो आणि मग आत्मा बाहेर येतो. ही ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतली कला आहे. पहिल्यांदा ज्ञानोबाराय म्हणतात माझे शब्द गोड वाटतील. काही काही ज्ञानोबारांचं वळण असं आहे ना की विचारता सोय नाही. एक एक कल्पना ज्ञानोबारांच्या अप्रतिम आहेत. कुठं कोणत्या कल्पना वापरतील काही सांगता येत नाही. संवेदनशील हृदय असणारं त्या शब्दाला झोंबतं. काही काव्यावर भाळतात, काही शब्दाच्या रूपावर भाळतात, काही भावावर भाळतात, काही आत्म्याला जाऊन भिडतात. शब्दामध्ये जो आत्मा ठेवलेला आहे ज्ञानोबारांनी, त्या आत्म्याला एक रूप होतात. एकच शब्द आहेत, एकच पद्धत आहेत. तुम्ही कसे आहात तसे तसे ते शब्द कळतात. एखादा मनुष्य वारलेला आहे, एकच घटना आहे, वारलेला आहे मनुष्य, पण एक मनुष्य वारल्यानंतर तुमच्या तोंडातून कळतं तुम्ही कोण आहात आणि मेलेला माणूस कोण आहे. मनुष्य वारला ना की गल्लीमध्ये चर्चा होती, गेला का रे तो? हो, खपला. नाही, तुम्हाला अजून अर्थ नाही कळला. काय वापरलाय त्यांनी? शब्द वापरला, हे विसरू नका. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य आपण मागतोय. तो कोण आहे, काय घटना एकच आहे, मेला येतो. मग त्याचा विरोधक असेल तो म्हणतो खपला का, म्हणजे अर्थ काय त्याचा? मेलाच. सज्जन माणसं असतील, जीव गेलेला त्या माणसाचा, त्यांच्या चर्चा चालती. कालच माझ्या बरोबर पीत होता हो,
आम्ही दोघांनी एकमेकाला चेअर्स केलं आणि सकाळी तो गेला बिचारा. अर्थ एकच आहे, शब्द बदलले. तुम्ही काय बोलता हा विषयच नाही, तुम्ही कोण आहात ते प्रगट करता. एखादा संत आहे, त्याला विचारात गल्लीतला माणूस, असं आहे का, ब्रह्मलीन झाले? कधी कधी ह्या लोकांना ब्रह्मलीन शब्दाचा अर्थच कळत नाही. ब्रह्मलीन म्हणजे गेलेले, ब्रह्मात लीन झालेले. एका शहाण्या माणसाने स्वामीजीला पत्र पाठवलं आणि मी आश्रमात होतो, ब्रह्मलीन स्वामीजी महाराज. आणि माझ्या हातात पत्र पडलं, माझ्याच गुरुचं नाव. अरे म्हणलं ते जिवंत आहेत, पण त्याला वाटलं जरा काही वेगळा शब्द वापरावा, तर ब्रह्मलीन. मी स्वामीजीला दाखवलं, अरे तो ऐसा ही आदमी है. लक्षात आलं. घटना एकच आहे, कोण बोलतंय. आईला वाईट वाटतं माझा मुलगा गेला, मुलाला वाईट वाटतं घरातला आधार गेला. ते न बोलता तोंडातून रडू येतं. ते रडणं सुद्धा मरण्याची अभिव्यक्ती आहे. तो स्वर सुद्धा मेल्यातून अभिव्यक्त होतो. घटना एकच आहे, अभिव्यक्तीमध्ये फरक आहे, पद्धतीमध्ये फरक आहे. जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही ऐकले असाल, गाणी ऐकलेले असतील, स्वर ऐकलेले असतील, शब्द ऐकलेले असतील, अनुकूल प्रतिकूल दोन्ही शब्द ऐकलेले असतील. पण आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये असे शब्द तुम्ही ऐकलेले नाहीत. आणि हे शब्द भगवान श्री ज्ञानोबा यांचे आहेत. ही ज्ञानेश्वरी आहेत जिचा आपण तपास करतो. म्हणून एक प्रकार असा आहे ज्ञानेश्वरीमध्ये, शब्दाला झोंबलं पाहिजे. ऐकल्यानंतर, ऐकण्याचा विषय झाला ना, ऐकल्यानंतर शब्दाला झोंबलं पाहिजेत, शब्दाशी खेळलं पाहिजेत, शब्दाला प्रसन्न केलं पाहिजे. आणि मग शब्दातून पहिल्यांदा रूप बाहेर येतो, रस बाहेर येतो आणि मग आत्मा बाहेर येतो. ही ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतली कला आहे. पहिल्यांदा ज्ञानोबा म्हणतात माझे शब्द गोड वाटतील. काही काही ज्ञानोबांचं वळण असं आहे ना की विचारता सोय नाही. एक एक कल्पना ज्ञानोबांच्या अप्रतिम आहेत. कुठं कोणत्या कल्पना वापरतील काही सांगता येत नाही. संवेदनशील हृदय असणारं त्या शब्दाला झोंबतं. काही काव्यावर भाळतात, काही शब्दाच्या रूपावर भाळतात, काही भावावर भाळतात, काही आत्म्याला जाऊन भिडतात. शब्दामध्ये जो आत्मा ठेवलेला आहे ज्ञानोबांनी, त्या आत्म्याला एक रूप होतात. एकच शब्द आहेत, एकच पद्धत आहेत. तुम्ही कसे आहात तसे तसे ते शब्द कळतात. एखादा मनुष्य वारलेला आहे, एकच घटना आहे, वारलेला आहे मनुष्य. पण एक मनुष्य वारल्यानंतर तुमच्या तोंडातून कळतं तुम्ही कोण आहात आणि मेलेला माणूस कोण आहे. मनुष्य वारला ना की गल्लीमध्ये चर्चा होती, गेला का रे तो, हो खपला. नाही, तुम्हाला अजून अर्थ नाही कळला. काय वापरलाय त्यांनी, शब्द वापरलाय, हे विसरू नका. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य आपण मागतोय. तो कोण आहे, काय, घटना एकच आहे, मेला येतो. मग त्याचा विरोधक असेल तो म्हणतो खपला का, म्हणजे अर्थ काय आहे त्याचा, मेलाच. सज्जन माणसं असतील, जीव गेलेला त्या माणसाचा, त्यांच्या चर्चा चालती. कालच माझ्या बरोबर पीत होता हो, आम्ही दोघांनी एकमेकाला चेअर्स केलं आणि सकाळी तो गेला बिचारा. अर्थ एकच आहे, शब्द बदलले. तुम्ही काय बोलता हा विषयच नाही, तुम्ही कोण आहात ते प्रगट करता. एखादा संत आहे, त्याला विचारात गल्लीतला माणूस, असं आहे का, ब्रह्मलीन झाले? कधी कधी ह्या लोकांना ब्रह्मलीन शब्दाचा अर्थच कळत नाही. ब्रह्मलीन म्हणजे गेलेले, ब्रह्मात लीन झालेले. एका शहाण्या माणसाने स्वामीजीला पत्र पाठवलं आणि मी आश्रमात होतो, ब्रह्मलीन स्वामीजी महाराज.
आणि माझ्या हातात पत्र पडलं माझ्याच गुरुचं नाव. अरे म्हणलं ते जिवंत आहेत, पण त्याला वाटलं जरा काही वेगळा शब्द वापरावा, तर ब्रह्मलीन. मी स्वामीजीला दाखवलं, अरे तो ऐसा ही आदमी हे. लक्षात आलं. घटना एकच आहे, कोण बोलतंय. आईला वाईट वाटतं माझा मुलगा गेला, मुलाला वाईट वाटतं घरातला आधार गेला. ते न बोलता तोंडातून रडू येतं. रडणं सुद्धा मरण्याची अभिव्यक्ती आहे. तो स्वर सुद्धा मेल्यातून अभिव्यक्त होतो. घटना एकच आहे, अभिव्यक्तीमध्ये फरक आहे, प्रतीतीमध्ये फरक आहे. दुसरा टप्पा, अनुभवात फरक पडतो, प्रतीतीमध्ये फरक. ईश्वर एकच आहेत, देव एकच आहेत, कणाकणामध्ये. त्याचं ज्ञान तुम्हाला कसं आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. पहिल्यांदा हनुमंतराय भेटायला येतात रामचंद्र प्रभूला. हातात शस्त्र आहेत ना. ऋष्यमुख पर्वतावर कोणालाही जायची बंदी नव्हती आणि तिथं मारता येत नव्हतं, बालीला येता येत नव्हतं. सुरक्षित ऋष्यमुख पर्वत होता. हे दोघं जण जेव्हा जातात तेव्हा सुग्रीवाला भीती वाटते. सुग्रीवाला कायम भीती वाटते. मी सुग्रीवाचं एवढं भाग्य समजतो महाराज, भित्रा सुग्रीव आहेत, पण त्याला संत सान्निध्य लागलं म्हणून तो भाग्यवान आहे. तुमचा अँगल वेगळा असतो, आमचा अँगल वेगळा असतो. सुग्रीव आहे, जीव आहेत, घाबरलेला आहे, पत्नी पण गेलेली बिचारायची, युद्धामध्ये हरलेला आहेत, पण संताला सोडलेलं नाही. पण संत असे आहेत हनुमंतराय, राज्य पण परत मिळतं आणि भगवंताची भेट होते. याला म्हणतात हनुमंतराय. आणि हनुमंतरायची समस्या आहे की पहिल्यांदा रामचंद्र प्रभू येत आहेत, ओळखच नाही त्यांची, ओळखच नाही. आता प्रश्न असा आहे की अनोळखी माणसाशी व्यवहार कसा करायचा हे जीवाला माहीत नाहीत, सुग्रीवाला माहीत नाहीत. सुग्रीव म्हणतो बा मला तर ते मला मारणारे दिसतात. मराठी नीट समजून घ्या. सुग्रीव काय म्हणतो, मला मारण्याकरता आलेले वाटतात. कायम भित्रा जीव, कोणत्याही माणसावर संशय, नुसतं बघितलं तरी संशय. मी मागे सांगितलं होतं, स्टेजवर आमचा महाराज बसला होता आणि आमचा एक वेडा पोरगा होता, मंद बुद्धीचा होता पण सांभाळलेला होता. तो जे माझ्या शेजारी बसलेल्या महाराजाकडे रागारागाने बघायचा. तो अहो त्या महाराजाचं बेचैन झाला ना तो महाराज, तो हादरला आतून. बर तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याला हसून प्रयत्न केला. तो समोरच्या माणसाला जोरात पाहत होता. अर्ध्या तासात घाम आला त्याला. जेव्हा तो कार्यक्रम संपला मला म्हणे महाराज कोण आहे. म्हणलं वेडा आहे. तू वेडा आहे. तो माझ्याकडे रागाने बघत होता. म्हणलं तू पण वेडा आहेस. अरे वेड्याला ओळखलं पाहिजे ना. तो इतका वेळ टक लावून पाहतो म्हणजे तो शहाणा नाहीये हे वेड्याला कसं काय कळणार. दोघंही समानच आहेत. म्हणलं तो वेडा आहे. तो बोलायचं का त्याच्याशी. बोला बोला मी त्याला बोललो काय रे पाया पड महाराज. असं आहे का. त्याच्याच पाया पड. अर्धा तास त्याला घाम फोडला. जीव आहे, घाबरणार आहे, संत जवळ असले पाहिजेत. सुग्रीव आहे, जीवाचं प्रतिनिधित्व करतो, पण हनुमंतराय जवळ आहेत, हनुमंतरायावर विश्वास आहे. सुग्रीव म्हणतो मला वाटतं की तो मला मारणार आहेत पण मी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. हनुमंतराय तुम्ही तपास करा. हनुमंतराय म्हणले मीच पहिल्यांदा पाहतोय त्यांना. ते म्हणजे ठीक आहे पण तुमच्या लेवलला तुम्ही पहा. बरं नीट ऐका बरं का. समजा तुला मारणारे निघाले. हनुमंतराय म्हणतात बरं का समजा ते दोघं जण तुम्हाला मारणारे निघाले काय करायचं. काय नाही फक्त ओरड मी निघून जातो. नाहीतरी आयुष्यभर पळतच आलोय. आणि जर ते मला मारणारे निघाले तर पळून जातो. आणि जर नाही मारणारे निघाले तर तू घेऊन ये. ही लक्षणं असतात जीवाची बरं काही टेक्निक असते. हनुमंतराय जेव्हा पहिल्यांदा भेटतात म्हाताराचं रूप घेऊन भेटतात. हनुमंतराय अतुलित बलधामम स्वर्ण शैलावदेहम
सोन्यासारखं सुंदर शरीर, अतुलित बलधामम, काय वर्णन आहे हनुमंतरायचं. स्वर्णशैलामध्ये जेव्हा वृद्ध अवस्थेचं रूप घेऊन जातात, आता ते देव आहे तो. काल तुम्हाला मी सांगितलं सतीची अवस्था काय. रामचंद्र आल्या आल्या ओळखलं, शुद्ध भाषेत बोलायला लागले हनुमंतराय. जसे हनुमंताने बोलणं चालू केलं, रामचंद्र प्रभू सरळ म्हणतात, हे ब्राह्मण, तुम्ही एवढं शुद्ध जंगलामध्ये बोलतायत, नक्की तुम्ही ब्राह्मण नाही. कोण आहात तुम्ही? ते म्हणे आमचं ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही कोण आहात. काही नाही. शब्द पहा, आणि अतिशय महत्वाचा शब्द आहे. शबरीने सांगितलेले आहेत की सुग्रीवाला भेटा. हे जीवनातलं कनेक्शन असलं पाहिजे. एका संतांनी सांगितलं आणि देवानी ऐकलं म्हणून समोरचा माणूस विश्वास ठेवतो. शबरीनं सांगितलं की सुग्रीवांना भेटा. शबरीचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतांनी आपलं रूप प्रगट केलं. अहो, संतांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि हनुमंतांनी दोघांना खांद्यावर बसवलं. आणि तो इशारा असा होता, सुग्रीवा घाबरू नको, देवा शबरीनं सांगितलं हे विसरू नका. आपल्याबद्दल कुणी सांगितलं हे फार महत्वाचं आहे. आमच्याकडे तारखा घ्यायला लोक येतात, पण आमच्या लगेच लक्षात येतं. आम्ही विचारतो कुणी पाठवलं, मग ते आमक्याने पाठवलं. हा ठीक आहे, बसा चहा घ्या. नाही मला तारखेचं काय बघू. नाही पण आम्ही तारखेसाठी आलो. पाठवणारा माणूस चुकीचा आहे. अहो, ते पुणे परिसरातले लोक तर असे चांगल्या भाषेत बोलतात, महाराज बोला किती घेणार. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं मी कीर्तन करतो? नाही आम्हाला ऐकलंय हो. ही भाषा, बोलण्याची भाषा. तुम्हाला पाठवलंय कोणी, तुमची शिफारस कोण करतं, त्याच्यावर तुमचं जीवन आधारित आहे. एक अभंग आहे जो सगळ्यात जास्त मला आवडतो. कृपाळू सज्जन तुम्ही तुकोबाराय ज्ञानोबारायला विनंती करतात. ज्ञानोबारायला, आणि ज्ञानोबाराय म्हटलं की देव आले बरं का, हे विसरू नका. आत्ताच सांगितलं तुम्हाला. जिथं रामचंद्र प्रभू आहेत तिथं हनुमंत आहेत. देव आणि संत एकत्रित आहेत. वद्यवारीला जेव्हा तुकोबाराय आळंदीला येतात, तिथं त्या वारीला देव पण आलेले. खरी मागणी मागितलेली की वद्यवारीला तुम्ही आमच्याकडे यावं, मागितला मान ज्ञान देवे. आणि तिथे देव जेव्हा आपल्याशी बोलत नाहीत तेव्हा ज्ञानोबाराय वशीला लावतात, तुकोबाराय वशीला लावतात. माऊली जरा आठवण तुम्ही द्यावी, आम्ही पण वैकुंठातले तो. आम्ही जरा देऊला आलो म्हणून काय झालं, आमचं मूळचं गाव, मूळचं माहेर वैकुंठच आहे, पण आम्ही मृत्यूलोकात आल्यापासून देव जरा आमच्याकडे नीट पाहिलं. शब्द नीट आहे का? आठवण तुम्ही द्यावी. आठवण शब्दाचा अर्थ ओळख अगोदरचीच आहे देवाची, फक्त देव विसरलाय, तुम्ही आठवण करून द्या. हा अभंग आहे. म्हणजे आपण म्हणतात ओळख करून द्या. आता तुझी काय ओळख करून द्यायची? ओळखीवर सुद्धा महाभारत असते बरं का. कोणी ओळख करून द्यावी त्याच्यावर तुमची किंमत आहे. कोणाकडूनही येत जाऊ नका, कोणाशी बोलू नका. महाभारताच्या युद्धामध्ये एक गोड प्रसंग आहे. जेव्हा रथ मागे जात होता अर्जुनाचा आणि भीष्माचार्यासारखा धनुर्धारी होता, तेव्हा युद्ध काही काळ थांबलं आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचं वय झालंय महाराज, सावध व्हा. कशाला आव्हान दिले? भीष्माचार्याच्या वयाला. भीष्माचार्य म्हणतात, अरे पृथक बाला, म्हणजे अर्जुनाला. शब्द काय वापरलाय?
कुंती पुत्रा पृथक बाला हे दोन शब्द आहेत. आणि हे रमाकांत तू कशाला त्याची बाजू घेतो? जसं तुम्हाला कळालं नाही ना काहीच अर्थ, तसं अर्जुनाला पण कळाला नाही. देव भडकले. देव म्हणले अरे कुंती पुत्र म्हणतो, मला रमाकांत म्हणतो, म्हातारा झालाच ना. अर्जुन पाठीमागून म्हणतो बिघडलं काय? अरे बायकोवरून माझी ओळख काढतोय तो. रमाकांत म्हणजे काही चांगली ओळख आहे का? कळलं तुम्हाला? रमाकांत म्हणजे याची स्वतःची काही, हे कोण? जे आमच्याकडे भांडे घासायला येतात तर त्यांची मिस्टर येते. ही काही ओळख आहे का? कशी ओळख असावी? स्वतःची ओळख असावी, स्वतःची आयडेंटिटी असावी. काय ओळख आहे? रमाकांत. युद्धाच्या ठिकाणी रमाकांत. अर्जुना तुला तर 10 नाव आहेत. धनुर्धर इतके नाव आहेत. आईवरून तुझी ओळख आहे. कुंती पुत्र पृथक बाला, काही ओळख आहे तुझी? अर्जुन म्हणला ते वरच्या लेवलचं राजकारण आमच्या डोक्यात घुसत नाही. ओळख कशी असावी, कुणी करून द्यावी. माझे पण काही मी जर म्हटलं नाही फार मोठे विद्वान आहेत, आमचे माणसं त्याला पाणीच देत नाहीत. आमच्या जवळचे जे लोक आहेत पाणीच देत नाहीत त्याला. बसा बसा आहे, मोठे महाराज आहेत, मोठे विद्वान आहेत, त्याला खूप बरं वाटतं. तो चहाची वाट पाहतो आणि मी निघून जातो. आणि ते आमची पोरं आहेच जरा, आता ते आम्ही असे म्हणल्यानंतर पोरात गुण तर येणारच ना. थोड्या वेळाने ते विचार करतात आणि जाताना काय म्हणतात, महाराज फार चांगले आहेत हो, मुलं खराब आहेत. काय म्हणतात, महाराज फार, आपण त्याला खराब केलं कोणी? लय उशिरा करंट लागतो. तुमची जर ही परिस्थिती तर बाकीच्याची काय? ओळख कोणी करून द्यावी, कोणा मार्फत ओळख व्हावी, हे आपल्याला बसलं पाहिजे डोक्यामध्ये. आणि हे कधी लक्षात ठेवा, शबरीनं ओळख करून दिलेली सुग्रीवाची. संतांनी जीवाची ओळख करून द्यावी. संतांनी सांगावं की याचा उद्धार कर. तो खरा संत, तो खरा साधक. संतांनी आपली शबरीनं सांगितलंय की सुग्रीवा. आता शबरीचं वैशिष्ट्य पहा, रावणाला बगलेत बांधून फिरणारा वाली आणि दोन्ही जवळजवळ राहणारे, वाली पण आणि सुग्रीव पण. पण शबरीने वालीकडे जा म्हणून नाही सांगितलं, याला संत म्हणतात. वालीकडे जर गेला असतं तर अगोदर 2दा 3दा रावणाला जिंकलेले आहेत वालीनं. बगलेत घेऊन फिरलेले आहेत. मला प्रत्येक गोष्टीचं कौतुक आहे महाराज, तुम्हाला काही वाटत नाही. काय झाले, एकांतामध्ये या दोघांचं युद्ध झालंय, बालीचं आणि रावणाचं. पण ते रावण हारला कोणी बघितलंच नाही. मग ह्यांनी बघलेत दाबलं रावणाला, फिरायला सुरुवात केली. कोण आहे? रावण आहे. कोण आहे? नाही कळ. अशी लोक आहेत समाजामध्ये. मी कोण आहे? ही डिग्री माझी, हा माझा व्यवसाय आहे. 6 महिने मला सांगा तुम्ही, मानासाठी रावणाचं ओझं वाहणारा बाली मूर्ख आहे. तुम्ही जिंकलात ना, मग तुमचं ओझं व्हायला पाहिजे ना. तुम्ही त्याचं ओझं वाहताय. खेळामध्ये जर कोणी जिंकलं तर कुरघोडी जिंकणारा पाठीवर बसतो ना. बोला ना, हे लहान मुलाला कळतं, जिंकणारा पाठीवर बसतो. हे हारणाऱ्याला घेऊन फिरतो. एवढा बुद्धिमान रावण, कळलं का त्यांना? आणि अशांना जे बुद्धिमान म्हणतात ते किती बुद्धिमान आहेत. आपली ॲडव्हर्टाईज व्हावी, मार्केटिंग व्हावी म्हणून काही प्रदर्शन करतात. हे दर्शनासाठी नसतं, यांचं प्रदर्शन असतं त्यांचं. बाली शबरी सांगत नाही बालीकडे जा. बालीकडे जर गेला असताना तर युद्धच झालं नसतं रामाचं. सरळ गेला असतं, हे चल देऊन टाक. आता 2दा हरलेला आहे तू. आणि बाली गेल्यानंतर काय ताकद आहे त्याची? पण संत आहेत, जीवाचा उद्धार करण्यासाठी पाठवतात. सुग्रीवाकडे पण हनुमंतराय घेऊन येतात आणि दोघांची ओळख, जीवाची आणि देवाची ओळख करून देतात. त्यांना संत म्हणतात, त्याला ज्ञानोबराय म्हणतात. आत्मा आत्मया भेटे.
ज्ञानेश्वरीतला शब्द आहे आत्मा आत्मया भेटे जयाचेने, ज्यांच्यामुळे आपण आपल्याला भेटतो, आपली ओळख होते, आपण कोण आहोत याचं ज्ञान होतं, ते संत आहेत. अजून अर्थ नाही कळाला तुम्हाला. आपण आपल्याला भेटतो, आपलं ज्ञान होतं. म्हणून ज्ञानेश्वरीतला मुख्य विषय ज्ञान आहे, तो संताकडून आला पाहिजे. हे सत्य आहे. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्ट, सगळ्यांच्या हृदयामध्ये राहणारा परमात्मा मी प्रत्येक जण म्हणतो. भगवंत म्हणतात मी जो म्हणतो तो मी आहे, मी आत्मा आहे. पण इतरांना ओळख नाही. पण ते ज्ञान जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर संता सवे वसता, संताच्या सानिध्यात राहा. आणि नुसतंच जेवणासाठी नका राहू. योग ज्ञानी पैसता, ज्ञानोबा सांगतात संताच्या सानिध्यामध्ये योगाचा, आणि जर शरीर तुमचं कम्फर्टेबल नसेल तर ज्ञानाचा. तुम्ही बुद्धीनं तीक्ष्ण आहात का शरीरानं चांगले आहात, तुम्ही तुमची अवस्था पहा आणि या दोन मार्गाने स्वतःची ओळख करून घ्या. योग ज्ञानी पैसता. आणि हे योग आणि ज्ञान या मार्गावर चालत असताना ज्यांच्या आधाराने जायचे, गुरु चरण उपासिता. चरण शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. हे फार महत्वाचा शब्द आहे ना, ज्ञान. तो आजचा आपला मुख्य विषय आहे. गुरु चरण, गुरुचं ज्ञान. गुरु व्यक्ती आहे ना, हा विषय डोक्यातून काढून टाका. त्याच्याकडे पाहूच नका गुरुकडे. गुरु आशयानं मोठा असतो, हृदयानं मोठा असतो, अनुभवानं मोठा असतो. शरीरानं तो 3.5 हाताचाच आहे. मग कधीही जीवनामध्ये ही कल्पना करू नका की गुरुचं अवयव कसे आहेत, गुरुचं शरीर कसं आहे, हे येऊच नका डोक्यामध्ये. ज्ञानाने तो महान आहे, ज्ञानाने विशाल आहे. म्हणून जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात जातो, त्याच्या शरीराची सेवा नाही आहे. गुरुचरण म्हणजे त्यांच्या स्वरूपाची सेवा आहे, त्यांच्या ज्ञानाची सेवा आहे. आणि स्वरूपाची सेवा करता 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 आपण स्वरूपवान होतो, आपण भगवंत रूप होतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी. गुरुचं चरण, गुरुचं ज्ञान हृदयात साठवता साठवता आपलं हृदय आत्मस्वरूप होतं. हे गुरुची देण आहे, त्याला ज्ञान म्हणतात. हे जीवन आहे. गुरु चरण उपासिता. पुढचा शब्द टाळ्यावर फार लक्ष देऊ नका बरं का. आवडला असेल, कळलं असेल, मला वाटत नाही ते, त्याच्यावर फार लक्ष देऊ नका. गुरु चरण, जगातली पहिली ओवी ही, जगातली. गुरु चरण, गुरुचं ज्ञान, गुरुचं स्वरूप, उपासिता हा शब्द आलेला आहे. जगामध्ये असं कधी घडलेलं नाही. एकदा ज्ञान झाले की ज्ञानाच्या अगोदर उपासना, उपासनेच्या अगोदर कर्म. ही जगाची रीत आहे, ही शास्त्राची रीत आहे. कोणत्याही विद्वानाला विचारा, कर्म, उपासना आणि ज्ञान. जास्त हुशार असेल तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणेल, ही तर असे नाही आहेत. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानाची उपासना करा, ही ज्ञानेश्वरी. हे संत आहेत. म्हणून विद्वानाचा रस्ता वेगळा आहे, पुस्तकं शिकवणाऱ्याचा रस्ता वेगळा आहे, शास्त्राचा रस्ता वेगळा आहे, अनुभूतीचा रस्ता वेगळा आहे.